नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, कालच एक व्हिडिओ दसने टाकला होता की त्यामध्ये सद्गुरूने 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये आपल्यासाठी जे काय आदेश उपदेश दिले, जे काही पहिल्या दिवशीच्या प्रवचनामध्ये आपल्याला सांगितलं, त्याच्यावर काल थोडक्यामध्ये दसीने एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ हा सद्गुरूंच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनावर असेल की सद्गुरू माताजीने आपल्याला काय सांगितलं दुसऱ्या दिवशी, याबद्दल थोडीशी माहिती, दसचा एक छोटासा प्रयत्न. बघा, आज सकाळी दसीला एक कमेंट आली. आता ही कमेंट दसी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, पण ह्या अशा कमेंट कदाचित कुठेतरी उत्साह कमी करण्यासाठी येत असतील वाटते. का तर जेव्हा सकाळी ही कमेंट आली तेव्हापासून दसीला बोर झाल्यासारखं झालं. आणि व्हिडिओ बनवायचा असताना ती व्हिडिओ बनवण्यासाठी एवढी जी ऊर्जा असते ना माझ्यामध्ये, ती सुद्धा आज नसल्यासारखी झाली. का तर ह्या अशा कमेंट काय येत असतील, जसे तुम्हाला अगोदर कमेंट वाचून दाखवते. बघा, कमेंट अशी आहे की सद्गुरूने तुम्हाला अधिकृत प्रचारक बनवला आहे का? डबल प्रश्नार्थक चिन्ह, म्हणजे त्यांचा हा प्रश्न ठाम आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी अधिकृत परवानगी संत निरंकारी मंडळाने दिलेली आहे काय? डबल प्रश्नार्थक चिन्ह. या कमेंट बद्दल दासी एवढंच म्हणेल की असे प्रश्न विचारण्यापेक्षा दासीला दासीतल्या चुका दाखवून द्या आणि त्या दासी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. दासी म्हणत नाही की दासी चुकत नाही म्हणून तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न. दासीला नक्की आवडेल की तुम्ही दासीला चुका दाखवून दिलेल्या आणि दासी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेल. असो, बघा, सद्गुरूंना आपल्याला दुसऱ्या दिवशी प्रवचनामध्ये काय सांगितलंय याच्याकडे वळूयात. का तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच काहीतरी वेगळं झालंय आणि ते नको व्हायला पाहिजे होतं, तरी सुद्धा झाले. दासीला क्षमा करा. असो, बघा, दुसऱ्या दिवशी सद्गुरू माताजी आपल्याला सांगतायत की भक्ती म्हणजे काय आहे. सुरुवात माताजीने काय केली की भक्ती म्हणजे नेमकं काही वेगळं व्हायचं नाही हो. भक्ती म्हणजे आपल्याला काही संसार प्रपंचातून बाजूला होऊन भक्ती करण्यासाठी सांगितलेलं नाही सद्गुरूंना. तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या वागण्यामध्ये, रोजचं जे आपण काही काम करतो त्याच्यामध्ये जेव्हा या भगवंतालाही सामील करू ना, तर ते काम भक्ती होऊन जातं. का तर जेव्हा ह्या ब्रह्मज्ञानाद्वारे आपण ह्या भगवंताची ओळख करून घेतो आणि याची ओळख झाल्यानंतर ह्याच्यावर जेव्हा विश्वास होतो ना, तर बऱ्याचदा आपण ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर मला देव कळालाय खरं, देव मिळाला खरं, देव कळालाही खरं, पण ह्याच्यावर विश्वास किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. तर दशीचा स्वतःचा अनुभव आहे. बरेच दिवस विश्वास नव्हता की खरंच असेल का हे. ही जी आपल्याला मोकळी जागा, रिकामी जागा, पोकळी जी दाखवून दिली की खरंच हीच भगवंत कशावरून. आणि त्याच्यासाठी ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. संतांनी सांगितलंय, प्रत्येक ग्रंथामध्ये संतांनी सांगितलंय, ह्या निराकाराचं, ह्या निर्गुणाचं वर्णन केलंय. मग तो देव आणि हा देव एकच आहे का ही अगोदर पडताळणी करून बघा. त्याच्याशिवाय विश्वास पूर्ण भक्कम होणार नाही. आणि ज्यावेळेस विश्वास होईल ना, त्यावेळेस रोजच्या कामामध्ये आपण या भगवंताला सामील करू आणि ही रोजची कामं सुद्धा भक्ती बनून जाणार आहेत. सद्गुरू माताजींनी एक उदाहरण सुद्धा दिलं की एक महात्मा त्यांच्या गुरुजींकडे जातो आणि विचारतो, म्हणतो, मी तुमचं इतक्या दिवस झालं तुमच्या इथे येतो, तुमचं प्रवचन ऐकतो, सगळं काही करतो, पण माझ्या जीवनामध्ये बदल झालेला नाही, जीवनामध्ये काही फरक पडलेला नाही. मग ते कशावरून? आता सद्गुरू त्याला सांगतायत, सद्गुरूला तो भक्त सांगतोय की तुम्ही मला बॅलन्स लाईफ जगायला सांगताय, जीवनामध्ये संतुलन ठेवायला सांगताय, सगळं काही बरोबर ठेवायला सांगताय. मी तसं ठेवतोही, मी करतोही. मग मी जेव्हा काही काम कष्ट करतो त्यावेळेस त्या कामा कष्टातून आलेल्या पैशातून मी काही साहित्य विकत घेतो आणि त्या साहित्याकडे जेव्हा बघतो तेव्हा मी त्याच्यामध्येही गुरफटून जातो. मग ज्यावेळेस मी सांसारिक गोष्टी करायला जातो त्यावेळेस मी भगवंताला विसरतो आणि ज्यावेळेस मी भक्ती मार्गामध्ये भगवंताकडे जातो त्यावेळेस मला सांसारिक गोष्टी नकोशा वाटतात. मला वाटतं हा संसार प्रपंच सोडून द्यावा, नको काही की हे सगळं बाजूला ठेवावं, आपली कर्तव्य सुद्धा विसरून जावी. मग हे असं का होतं? मग त्यावर त्याचा सद्गुरू त्याला सांगतो की तुझ्या घराजवळ सगळ्यात जवळ कशाचं दुकान आहे? त्यावेळेस हा म्हणतो भाजीपाल्याचं दुकान आहे. मग सद्गुरू सांगतात की त्या भाजीपाल्याच्या दुकानातून तुला काहीतरी शिकायला मिळेल जा. आता हा विचार करत असतो की त्या दुकानातून मी काय शिकणार आहे, मी तर रोजच बघतो ना. तरी पण तो सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून जातो. एक दिवस तिथं बघत बसतो चांगलं, तर काही नाही, तो भाजीपाल्यावाला ते जर रोजचा दिनक्रम चालू असतो, जे येईल ते गिराईक जे मागल ती भाजी त्याला तोलून द्यायची. मग हे सगळं बघत असतो, म्हणतो ह्यात नवीन तर काहीच नाही. तरी त्याच्या जवळ जाऊन हा त्या दुकानदाराला विचारतो सुद्धा की हे तुम्ही नेमकं काय करताय. त्यावेळेस हा दुकानदार सांगतो याला
की म्हणतो एकीकडं वजन आहे आणि एकीकडं भाज्या आहेत, मला ह्याच वजनाच्या एवढ्याच भाज्या मोजून द्याव्या लागतात का, तर ह्याच्यातून बैमानी करून मी पैसा कमवत नाही. हा, त्याला हे कळालं की आता हा बैमानी करत नाही. पण आता ह्याच भाजीपाल्यावाल्याजवळ ह्याच्याजवळ कितीतरी नमुन्याचे ग्राहक येतात, कितीतरी. एखादं किती शांत असतं की एखादी भाजी निवडीत निवडीत त्याला किती वेळ लागतो एवढी एवढी भाजी निवडायला, तर एखादा असा ग्राहक येतो की त्याला भरपूर काहीतरी आनंदाच्या कार्यासाठी भरपूर असा भाजीपाला न्यायचा असतो, कितीही गडबडीत असतो तरी हा त्याला प्रत्येक वेळेस शांत राहून तेवढीच प्रोसेस करून, म्हणजे त्याला ते सगळं भाजीपाला वजन करूनच द्यावा लागतो. त्याला जे काही शिकायला मिळतं ना, की त्यातून शिकण्यासारखं एकच असतं की बॅलन्स लाईफ. ग्राहक कशाही नमुन्याचे आले, ग्राहक कशाही पद्धतीचे आले, तरी मी माझा स्वभाव काही त्यांच्यासारखा करायचा नाही. माझा स्वभाव ह्या स्थिर भगवंताशी जोडल्यानंतर जसा झालेला आहे तसाच ठेवायचा आहे. मग समोरचा कसाही आला तरी मला त्याच्याशी कसं वागायचंय हे सद्गुरूंना त्यातून शिकवायचंय. आणि आज सद्गुरू माताजींना सुद्धा मला तेच शिकवायचंय की तुझ्या समोर कसाही आला, कसाही व्यक्ती आला, काहीही बोलत असेल तर तुला त्याच्याशी कसं वागायचंय. आपण जशाच तसं म्हणतो ना, पहिले लोक म्हणत असतात ईट का जवाब पत्थर से, पण माझा सद्गुरू आज तसं द्यायला सांगत नाही. आज माझा सद्गुरू ईट का जवाब प्रेम से. समोरचा वीट घेऊन जरी आला असेल तरी मी त्याच्या समोर हात जोडले तरी तो आपल्या डोक्यात वीट घालणार नाही हो. आणि ह्याची गॅरंटी सद्गुरूला सुद्धा आहे. का तर प्रेमानंच जग जिंकता येतं. पण हे कुठेतरी बोलण्यापुरत्या मर्यादित गोष्टी राहू नयेत, त्या आपल्या आचरणात आल्या पाहिजेत, एवढंच सद्गुरूला आपल्याला समजावून सांगायचं आहे. म्हणून सद्गुरूनं बॅलन्स लाईफवर दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनामध्ये जोर दिला होता की ज्ञान आणि कर्माचे दोन पंख जर माणसाला असतील तर तो माणूस अगदी सहजपणे उडू शकतो किंवा सहजपणे या भवसागरातून पार होऊ जाऊ शकतो, असं सद्गुरूला सांगायचं होतं. सद्गुरू बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी सांगत असतात, आपण ऐकतही असतो, पण आपण नुसतं ऐकल्यासारखं करतो का ऐकून ते आचरणामध्ये आणतो हे मात्र प्रत्येकाचं आपापल्याला माहित आहे. तर म्हणतात ना की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जर मी ऐकलं, सद्गुरूनं सांगितलेलं जर मी ऐकलं तर फरक मला पडणार आहे. त्याच्यातून जे काही चांगलं असेल, इफेक्ट जो काही निघणार आहे तो माझ्यासाठी असणार आहे. त्यामुळे सद्गुरू जे काही सांगतोय ते मला ऐकायचंय. मग किंतु परंतु मध्ये गुरफटत जायचं नाही. सद्गुरू माताजी म्हणतायत की माणसाचं मन चंचल आहे, की प्रत्येक वेळेस वाटतं की मी खूप चांगलं करतो, माझ्यासारखं दुसरं कोणच करीत नाही, मी ह्या गोष्टी अशा करतो तशा करतो, दुसरं कोणच असं करत नाही. सद्गुरू म्हणतायत जिथं मी 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 होईल ना, जिथं ही स्वतःचीच महती गाता गाता आम्हाला कंटाळा येत नाही ना, त्यावेळेस एक वेळेस याची सुद्धा आती होणार आहे. का तर एखादा उंच पर्वत आहे, फक्त मी चढतच गेलो तर कुठंतरी त्याचा शेवट येणार आहे आणि त्यावेळेस खाली उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. किती छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू मला समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्गुरू म्हणतायत की ज्ञान आणि कर्माची दोन पंख तर सांगितली आहेत, पण सत्संगमध्ये जोडल्यानंतर ह्या दोनचे 3 पंख होत आहेत. आणि तिथं सेवा, सत्संग आणि नामस्मरण आपल्याला जे दिलं जाते ते सुद्धा तितक्याच समतोलपणे, तितक्याच बॅलन्सनं आपल्याला पूर्ण पार पाडायचंय असं सद्गुरू सांगतायत. सद्गुरू म्हणतायत मला जर सत्संगमध्ये सेवा आली असेल, ही सेवा करायची, माझं सगळं लक्ष, माझा सगळा भर नुसतं त्या सेवेवरच असेल आणि सत्संगवर नसेल तर ती सेवा सुद्धा सेवा गणली जात नाही, ती सुद्धा एक काम होऊन जाईल. सद्गुरूचं एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष आहे. आता गरज आहे आपलं लक्ष सद्गुरूनं सांगितलेल्या गोष्टीवर टाकण्यावर. तर सद्गुरू जे काही सांगतोय ना, आता मला त्याच्यावर लक्ष द्यायचंय आणि ते मला तसं करायचंय. मग कुठंतरी माझ्याच कडून माझाच मीपणा होतोय का? अगर सद्गुरूनं मला एवढं काही शिकवून सुद्धा माझ्यामध्ये अजून तशी ती वाणी तयार झालेली नाही, सद्गुरू जसं मला बोलायला सांगतायत माझं तसं बोलणं झालेलं नाही, अजून माझ्यातले अवगुण गेलेले नाही, बरेच असे अवगुण अजून सुद्धा माझ्यामध्ये आहेत. आपल्या घरी जर 4 पाहुणे आले आणि त्यांना आपण दाखवण्यासाठी बरोबर काही करत असू, आपल्याला स्वतःलाच त्या गोष्टीचं टेन्शन येतं की आता ह्यांना हे दाखवायचंय, हे कसं करू, ते कसं करू, ते कसं करू म्हणण्यापेक्षा त्यांना आपल्यातलाच एक हिस्सा समजून त्यांच्याशी आपण त्यांच्या समोर जे आहे ते करत जाऊ ना, तर ते सुद्धा आपल्यासोबत मिसळतील. ते सुद्धा म्हणतील चला मी हे करू का, म्हणजे आपला सुद्धा स्ट्रेस कुठेतरी कमी होणार आहे. सद्गुरू किती घरातल्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून सांगतायत. सद्गुरू माताजी म्हणतायत की आपण स्वतः अंतर्यामी आहोत. आपल्याला सगळं माहित आहे
की माझ्या मनाचा मोठेपणा आहे का संकुचितपणा आहे. आणि सद्गुरूंनी हाच तर मनाचा मोठेपणा ठेवायला सांगितलाय का. तर या विस्तारशी नातं जुडून, या असीमशी नातं जुडून ह्याचा विस्तार करायचा आहे. इथं मग मनाचाही विस्तार येतो, भावनेचाही विस्तार येतो, प्रत्येक गोष्टीचा विस्तार येतो, पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा विस्तार करायचा आहे. आणि हेच आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय. भक्तांचं जीवन तसंच असतं. भक्तांचं जीवन स्वतः प्रकाशित असतं आणि ते दुसऱ्यांचं सुद्धा प्रकाशित करण्यासाठी भक्तांची धडपड असते. त्यामुळं जसं जीवन भक्तांचं असतं, जसं मला सद्गुरू बनायला सांगतोय, बस आपण तसंच बनण्याचा प्रयत्न करूयात. दासीकडून जर काही चुकलं असेल तर दासीला उदार अंतःकरणाने क्षमा असावी. आणि सद्गुरू माताजींच्या 3ऱ्या दिवशीच्या प्रवचनाचा व्हिडिओ आणि राजपिताजींच्याही प्रवचनाचा व्हिडिओ अजून उद्या परवा दासी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे दासीकडून जरी काही चुका होत असतील तरी उदार अंतःकरणाने क्षमा करा. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चांगले असतील किंवा वाईट असतील दोन्हीही सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करत जा. आपल्या इतर सत्संगी बांधवांशीही शेअर करत जा. प्रेमाने बोला. धन्यवाद.